नमस्कार मंडळी, आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप सारं स्वागत आहे. आजची सकाळ आमची अशी झाली, आमच्या एका गप्पी फिशने एवढे सारे बेबीज दिले होते. एकने जवळपास 13 ते 14 होते ते बेबीज. ह्याच्या आधी पण एकाने दिले होते, पण आम्हाला माहिती नव्हते की ते सेपरेट वगैरे ठेवावे लागतात, त्याच्यामुळे ते त्यातच मरून गेलेले. फौजी एवढे डोळ्यात तेल घालून अक्षरशः त्या माशावरती लक्ष देत होते. 5-5 मिनिटाला जाऊन त्या फिश टँकमध्ये बघत होते, किती दिले पिल्लं, आता झाले का एक, अजून झालं का एक. एवढे त्या माशाची काळजी चाललेली, एवढे त्याचं प्रेम. काय बाबा, एवढं कधी बायकोवरती प्रेम नसेल दाखवलं, एवढं त्या माशांवरती दाखवतात प्रेम. पिल्लूला आमच्या सकाळ सकाळ अशी छत्रपती शिवाजी महाराजांची गाणी लावून दिली ना की छान बघत बसतो. मला पण खूप आवडतं ते. आणि आदूला अभ्यासाचं नाही कळणार, पण हे असं काहीतरी टी बनवून आणणं वगैरे हे असं समजेल. दुपारी आम्ही जरा बाहेर गेलो होतो, आमचे एक पाहुणे होते. बरेच दिवस झालं त्यांचं चाललेलं या या या, विश्रांतवाडीतच होते, त्याच्यामुळे अचानक ठरलं आणि मग गेलो. तिथे काकूनी एवढं छान प्रेमाने आणि आपुलकीने स्वागत केलं ना आमचं, खूप भारी वाटलं मला तर. ॲक्च्युली ते काका माझ्या सासऱ्यांसोबत त्यांनी काम केलेलं आहे आणि ते आमचे पाहुणे पण लागतात रिलेटिव्समध्ये. त्यांची सून आहे, ती माझी फ्रेंड निघाली, त्याच्यामुळे खूप जास्त हे होतं. आदू आमचा कुठेही गेला तरी कुणासोबतच त्याचं पटत नाही. ते दीदीचे पण खेळणे घेत होता. आजीसोबत मात्र चिकू छान खेळत होता, छान राहिला त्यांच्यापाशी. आल्यावरती आदूला मी बळच जेवायला बसवलेलं. त्याला जेवायचं नव्हतं तरी पण बसवलेलं. त्याने एक आज खूप मोठा कांड केलेला आणि त्याला जेवता जेवताच डुकल्या यायला लागलेल्या, एवढी झोप आलेली त्याला. आज आदू मला न सांगता, म्हणजे मी त्याला खेळायला पाठवलेलं, आसपासच्या मुलांसोबत खेळायला जात होतो तसा, आणि मला न सांगता तो मेन गेटला गेला. मेन रोडवरून जो ब्रिज आहे त्या ब्रिजवरून चालत एकटा गेला. तर त्या फौजींच्या फ्रेंडने हा व्हिडिओ शूट करून पाठवलेला त्यांना की बघ तुझा मुलगा कुठे आलाय. तिकडं कुठं? इथं नाहीये पप्पा, इथं तर मी ड्युटीवर. पप्पा बाहेर तर नाही गेले. पप्पा एका आंटी. आणि ह्या माशांची सेवा कधी संपणार आहे काय माहिती पप्पा. ते पाणी त्यांचं टेम्परेचर मेंटेन करायला ठेवायचं, हे ह्यांना खायला टाकलेलं. हा फायटर फिश त्या पिल्लांना खाऊन घेईन म्हणून त्याला सेपरेट ठेवलेलं की ते पिल्लं चांगली नीट राहावीत म्हणून. फौजींनी मला एक गुलाब आणलेले माझ्या आदूला आणि त्यांना द्यायला आणलेले. फौजींना आणतात सगळं, पण प्रेम त्यांना व्यक्त करणं काय आम्हाला कधीच जमत नाही. आदूने बघा किती छान स्टाईलने दिलं पण. तर आजचा काहीसा असा दिवस गेलेला आमचा. आदूने थोडासा कांड केला, त्याच्यानंतर फौजींनी हे रोज आणले, त्याच्यामुळं माझा मूड खूप छान झालेला आज. ऑब्वियसली म्हणजे मी कॉल केला होता त्यांना, ते दूध आणायला गेले तेव्हा. म्हणजे मी म्हटलं आज रोज डे, आणि ते मला म्हटलं मी आधीच आणलेलं रोज, तू सांगायच्या आधीच, त्यामुळे मला छान वाटलं. आणि आदूने पण एवढ्या छान स्टाईलने मला ते रोज दिलं, त्याच्यामुळे खूप भारी वाटलं. ते फौजींच्या रोजपेक्षा मला आदूच्या रोजचं खूप छान वाटलं, त्यांनी ते दिलं त्या प्रकारे. त्यामुळे तर असं काही आजचा संपवला दिवस. आज आम्ही फिरण्यात पण गेला दिवस. आज थोडंसं टेन्शन पण होतं आदूमुळे, थोडी काळजी पण होती, आणि दमायला पण झालं, आज खूप जास्त दमायला झालं. तर आपला व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा. तर असंच आपल्या चॅनलला प्रेम देत राहा. ठीक आहे, बाय.